कथा शाकंभरी देवीची. शाकंभरी नवरात्र उत्सव. श्री स्वामी समर्थ. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करत होता. त्याचे नाव होते दुर्गमासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. दुर्गमासुराच्या देवाचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करत असे. दुर्गमासुराने दुनियेतील दुष्टनीतीचा अवलंब करण्यासाठी ब्रह्मदेवांना प्रसन्न करवण्याचे ठरवले आणि तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला प्रकट होऊन म्हणाले, "आसुरा, मी प्रसन्न आहे. वर माग." हात जोडून आसूर म्हणाला, "देवा, संपूर्ण वेदाचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे." ब्रह्मदेवानी राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, "तथास्तु." ब्रह्मदेवांचा एकच शब्द तथास्तु, पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारा, मानवाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभाहीन झाले, दुःखहीन झाले, शक्तिहीन झाले. वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गमासूर अहंकार करत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरू झाली. दुर्गमासूर उन्मत्त, बेमाप बनला. मानवाच्या हत्याकांडाचा भयानक पर्व सुरू झाला. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यात खोल गुहेत लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या दडलेल्या गुहेत असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसाचे थैमान चालूच होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सर्व देव, ऋषी जगतमातेला शरण गेले. आदिमाता महादेवांची उपासना सुरू झाली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कसे रूप होते तिचे, आगळे वेगळे आणि भव्य. सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे झुडपे, नानारंगी फुले, पाने, रसरशी डौलदार फळे, या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रूप विविधरंगी पण तेजस्वी. जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपामातेचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उत्साहित झाले. नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळफळाव आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेकडे तोंडावर तसेच मोठे तळपाटे चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे संरक्षण होत होते. देवीने आपली शस्त्रे अस्त्रे बाहेर काढली आणि तिने
दुर्गमासुराला युद्धासाठी आव्हान दिले. दुर्गासूर आपल्या सैन्यासह लढू लागला. देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान मंत्र सामर्थ्यासह देवाकडे ऋषीमुनींकडे आले. मानवाकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. हीच माझी मंत्रशक्ती आहे. ज्ञानाची उपासना कर. मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण होवो. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. शाकंभरी नवरात्र उत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष महिन्यापर्यंत म्हणजेच पौष पौर्णिमेपर्यंत चालतो. यंदा शाकंभरी देवीची पूजा पौष शुक्ल अष्टमीला 7 जानेवारीला सुरू होत आहे. याला शाकंभरी नवरात्र उत्सव असे म्हणतात. पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी माता शाकंभरीची जयंती साजरी केली जाते. अनेक देशक, ऋषी, ब्राह्मण कुटुंबांची शेतकरी शाकंभरी देवीची पूजा कुलदैवता आहे. तिची पूजा करतात. हिचे दुसरे नाव बनशंकरी असे आहे. या बनशंकरी देवीचे विजापुरातील बदामी येथे मंदिर आहे. या काळात इथे फार मोठा रथोत्सव असतो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते. आता बघूया कोण आहे देवी शाकंभरी. शाकंभरी देवी ही भाज्यांची देवी असल्याचे म्हटले जाते. देवी शाकंभरी ही माता पार्वतीचे रूप आहे. तिला अनेक नावे आहेत. माता शाकंभरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात. देवी भागवत पुराणात शाकंभरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे. पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले. म्हणूनच तिला शाकंभरी असे नाव पडले. दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीचे 100 वर्ष पाऊस पडला नाही तेव्हा मानवाचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधीमधून विश्वाचे पालनपोषण केले. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळे, फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे. पूजेची मांडणी कशी करावी. पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला सकाळी लवकर उठून स्नान करावे. प्रथम गणेशाची आराधना करावी आणि नंतर माता शाकंभरीचे ध्यान करावे. लाकडी पाटावर लाल कपडा घालून आईची मूर्ती किंवा लक्ष्मीची फोटो ठेवावा. ताजी फळे, हंगामी भाज्या पूजेत चहूबाजूने ठेवाव्यात. गंगाजल शिंपडून देवीची पूजा करावी. तिला प्रसादात खीरपुरीचा, फळे, वनस्पती, भाज्या, खडीसाखर, मिठाई, मेवा यांचा नैवेद्य अर्पण करावा. देवीला पवित्र अन्न अर्पण करा आणि तिची आरती करा. अशा प्रकारे शाकंभरी देवीची पूजा करावी. ही नवरात्रीची पूजा केल्याने कोणते फळ मिळते. जो भक्त मातेची पूजा, ध्यान, जप, आराधना करतो त्याला लवकरच अन्न, पान आणि
अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते. देवीची आदिशक्तीभावाने पूजा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशा प्रकारे स्वामी भक्तांनो, ही शाकंभरी देवीची कथा पूजा मांडणी रूप आहे. त्यामुळे स्वामी भक्तांनो, या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही कथा आवर्जून ऐका. सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.